तर शहरातील नो पार्किंग मधील वाहनांवरती आता आणखीन प्रभावीपणे दंडात्मक कारवाई करणार मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचा इशारा. मनपाच्या वाहन ताफ्यात 5 नवीन टोईंग व्हॅनचा समावेश. छत्रपती संभाजीनगर शहरातील रस्त्यावरती नो पार्किंगच्या जागी उभे केलेल्या वाहनांवरती आता आणखीन प्रभावीपणे दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी एडीएन सोबत बोलताना दिलाय. मनपाच्या वाहन ताफ्यामध्ये आता नवीन 5 टोनिंग यांचा समावेश करण्यात आला असून त्याचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी त्यांनी मत व्यक्त केलंय. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या 43व्या स्थापना दिनानिमित्त मंगळवारी मनपा वाहन ताफ्यात 6 नवीन वाहनांचा समावेश करण्यात आला. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते स्मार्ट सिटी कार्यालय येथे 5 टोईंग क्रेन व 1 पॉट होल मशीन या वाहनाचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, कल्पिता पिंपळे, कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी, बाळासाहेब शिरसाट, यांत्रिकी विभागाचे अभियंता, अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. महानगरपालिकेच्या नागरी मित्र पथकाच्या वतीने नो पार्किंग वरील वाहनांवरती कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नव्याने दाखल झालेल्या टोईंग व्हॅनवर नागरी मित्र पथकाच्या वतीने महापालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांना सलामी देऊन वाहनाचं प्रदर्शन करण्यात आलं. त्यानंतर मनपा आयुक्त तथा अतिरिक्त आयुक्त आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून वाहनाची पूजा करण्यात आली. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी एडीएन सोबत बोलताना सदर वाहनांच्या मार्फतीने होणाऱ्या नो पार्किंग वाहनांवरती दंडात्मक कारवाईबाबत इशारा दिला. आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकाचे मार्फत जे गेले 2 वर्षामध्ये जे गाडी रस्त्यावर उभा करून अनाधिकृत ठिकाणी अवैध पार्किंग ज्या ठिकाणी केल्या होत्या त्या सर्व गाडीचा उचल करण्याची उचल करून जे काही दंडाच्या स्वरूपात रक्कम वसुली झाली होती ते जवळपास 1 करोड रुपये आपण वसुली केलं होतं आणि त्यामधून अजून बरेच तक्रारी भरपूर शहर मोठा वाढलेले आहे आणि आता मोठ्या समस्या म्हणजे कोणाच्या घरासमोर, दुकानाच्या समोर अवैध पद्धतीने पार्किंग करणे आणि महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी पार्किंग सकट दिले असताना किंवा त्या ठिकाणी पार्किंग करणे आवश्यक आहे त्या ठिकाणी न करता रस्त्यावर उभं करतात आणि त्यामुळे ट्रॅफिकच्या विविध समस्या निर्माण होतो आणि या समस्याला निवारण करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मार्फत आपण 5 नवीन गाडी आणि आपल्या महानगरपालिका मार्फत त्या ठिकाणी चालवलं जाणार आहे. त्यामध्ये 2 एक सर्व्हिसमॅन त्या ठिकाणी असणार आहेत आणि त्यांना आपण अधिकार दिलेला आहे की ज्या ठिकाणी अवैध पद्धतीने पार्किंग उभा केलेल्या गाड्यांचा उचल करून त्याला व्यवस्थित व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि फोटो एव्हिडन्स ठेवा आपण आणि त्याच्या पेनल्टी आपण स्वतः महानगरपालिका करणार आहे. त्यासोबतच आपण खड्डेमुक्त महानगरपालिकाचे सर्व रस्ते आहेत खड्डेमुक्त करण्याची आपण खूप प्रयत्न करतो आणि त्याला अजून मोठं बळ देण्याच्या अनुषंगाने पॉटहोल पॅचिंग वर्कची जी मशीन आहे आतापर्यंत मॅन्युअली करायचं त्याला स्ट्रेंथनिंग यायचं नाही त्याला एक आधुनिक जे मशीन्स आहे ते मेकॅनायझेशनचा आपण वर जास्त भर देतो. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मेकॅनिकल श्री अमोल कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली गेले 2-3 वर्षामध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा प्रत्येक विभागामध्ये आधुनिक तंत्रज्ञान कशा पद्धतीने वापर करून जे पूर्ण भारतामध्ये विश्वामध्ये ज्या पद्धतीच्या कसे मशीन्स आहे त्या मेकॅनायझेशन कारण हळूहळू मॅनपॉवर भेटत नाही मॅनपॉवर असेल तर तो स्किल राहत नाही आणि ह्यासाठी एकच आहे की त्याला तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेला मशीन्स आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये असणे ते फार गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने काल पण आपण पथसंचालन पाहिला. प्रत्येक विभागामध्ये लाईट विभाग असेल, ड्रेनेज असेल, वॉटर सप्लाय असेल, फायर असेल आणि आता रस्त्याच्यासाठी खड्डे भरण्याच्या मशीन असेल अशा विविध मेकॅनायझेशनचा आज महानगरपालिकेच्या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने आपण लोकार्पण करत आहोत. आणि एवढंच आहे, खबरदार आपण आपल्या वाहन जर अवैध ठिकाणी पार्किंगमध्ये अवैध पार्किंग जर केल्या नो पार्किंगच्या ठिकाणी जर केल्या ते 100% आपल्या गाडी उचलल्या जाणार. आता आपल्या ताफामध्ये 5 स्वतःची गाडी आली. यापूर्वी फक्त 2च गाडी होत्या. आता 5 नवीन गाडी आलेल्या आहेत आणि त्यामुळे मला नम्रपणे लोकांना आवाहन करायचे की कुठेही रस्त्यावर ज्या ठिकाणी पार्किंग आहे तिथंच आपण गाडी उभा करावा. नो पार्किंगच्या ठिकाणी गाडी उभा करू नये. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.